नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. कुरवाडी रोडला विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि या ठिकाणी आत्ता 10 मिनिटापूर्वी या ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस पेटलेला आहे. कशामुळे पेटला हे मात्र शेतकरी येतील जे प्रत्यक्षदर्शी ते सांगतील आणि किती अंदाजे एकर ऊस जळाला हे पण आपल्याला सांगतील. भाऊ, काय सांगाल की आज ऊस जो आहे तो कशामुळे पेटलेला आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? अतिशय आमचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी मला आता रडू येत आहे साहेब. या ठिकाणी 30 एकर क्षेत्र आमचं या ठिकाणी लाईटमुळं जळलेलं आहे. वरून लाईटचा गोळा पडला. ही नगरीत आहेत ती सुद्धा तुम्हाला सांगू शकतील. आमचं 30 एकर या ठिकाणी ऊस आहे, उभा ऊस पेटलेला आहे. आता ऊस तोडणी चालू आहे. भैरवनाथ शुगरला काय चालू आहे, दादांचं आणि सावंत सरांचं जमलेलं आहे कालच्या इलेक्शनला. त्याच्यामुळं सावंत सरांकडं काय ऊस चालू आहे आणि आता दादांची तोड येणारच होती. मग इथला पुढचा आमचे भालू काका खटके आणि हे आमचे विवेक सूर्यकांत खटके, शरद भाऊ खटके, पलीकडं समाधान वासुदेव खटके, त्याच्या पलीकडं आमचे दीपक साहेब, त्याच्या पलीकडं धनाजी खटके, असा मिळून आमचा 30 एकर ऊस या ठिकाणी जळून खाक झालेला आहे. आमचं अतिशय नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. 50 ते 60 लाख रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. लहान मुलांसारखं किंवा लहान मुलांपेक्षा सुद्धा आम्ही रात्रंदिवस ऊसासाठी कष्ट करतो. एकीकडे त्या बिबट्याचं सध्या पूर्ण थैमान आहे. या ठिकाणी लहान लहान मुलं येतात जात आहेत, ते तरी देखील आम्ही स्वतःचं जीवाची पर्वा न करता ऊस सांभाळलेला आहे. तुमच्या माध्यमातून तुमच्या MS चॅनलच्या माध्यमातून आम्हाला कुठंतरी न्याय मिळावा आणि कारखान्यांनी पण आमच्यावरती कृपा करावी आणि पटकन आम्हाला ऊसतोड द्यावी आणि आमचं ऊसातून 1ही रुपया कट न होता आम्ही कारखान्याला सुद्धा साहेब सांगतो तुमच्या माध्यमातून की आम्ही जवळजवळ 40 ते 50 एकर या ठिकाणी आम्ही कारखान्याला जमीन दिलेली आहे आणि आमच्यामुळंच या ठिकाणी कारखाना स्थापन झालेला आहे. नसेल तर दुसरीकडे कारखाना जाणार होता. तरी आम्ही एक शेतकरी या नात्यानं तुमच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो, कारखान्यातील सगळं साहेबांना विनंती करतो, आम्हाला लगेच अर्जंटमध्ये तोड द्यावी आणि आमचा ऊस जळालेला उचलून घेऊन जावा आपण. ऊस ज्यावेळेस पेटला होता त्यावेळेस काय तुम्ही प्रयत्न शेतकऱ्यांनी केले असेल किंवा काय प्रयत्न केले का? या ठिकाणी कारखान्याचे टँकर आणले, 2-3 टँकर आणले, परंतु असा प्रचंड जाळ झालेला होता. त्याच्यामुळं आमची मुलं सुद्धा आहेत, पोरं आहेत, सगळी गावकऱ्यांनी मदत केली. हे ऊस तोडणारी मंडळी आहेत त्यांनी सुद्धा मदत केली. पण प्रचंड जाळ असल्यामुळं मोठमोठ्या होळे ज्वाला या ठिकाणी येत असल्यामुळं त्याच्यामध्ये ऊस आम्हाला वाचवता आला नाही. आमचं ड्रीप जळलेलं आहे, आपणाला समोर दिसते. याच्यामध्ये ड्रीप जळलेला आहे, पाईपा जळलेल्या आहेत. अतिशय नुकसान झालेलं आहे सर. तर पाहिलं तर खरं तर जगाचा पोशिंदा असणारा असा हा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांनी जो ऊस पिकवलेला आहे तो अगदी जीवाच्या पोटच्या पोरासारखा पेटवला असतो. कारण ऊन ताण म्हणावं लागत नाही. कधी लाईट रात्री अपरात्री आली तरीसुद्धा या ठिकाणी ऊस पाणी द्यावा जावं लागतं. असा हा ऊस आहे. ऊसाचं जवळपास त्यांनी सांगितलं की 30 एकर ऊस हा जळून खाक झालेला आहे आणि कारखान्याला यांच्या माध्यमातून विनंती आहे शेतकऱ्यांनी की जो सदर ऊस आहे तो जळीत झालेला, याला कुठलाही भाव छाट न करता हा ऊस आपण त्वरित या ठिकाणी लवकरात लवकर न्यावा, जेणेकरून ऊसामध्ये घट होणार नाही. हीच विनंती सध्या शेतकऱ्याची केली जाते आणि जवळच असणारा कारखाना, त्यामुळं साहेबांनी असेल दादांच्या माध्यमातून आपण कारखान्याला लवकरात लवकर हे ऊस या ठिकाणी कारखान्यापर्यंत न्यावा हीच विनंती सध्या शेतकऱ्यांकडून केली जाते. कॅमेरामन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.